जो आज हे ठेकेदार मंडळी उपाशी तापाशी राहून गोर आपल्या कुटुंबाचं संपूर्ण जी आज राहुल गांधी आपल्या देशभर फिरतोय निवडणूक आयोगाच्या कार्यालयात जातात. हा सोपा विषय आहे का? पहिले तुम्हाला सगळं लोकांना बाइट चल अरे इनके विनंती आहे तुम्ही याच्या कोण म्हणता देणार नाही पैसे येणार नाही एक तुटीचा ठेकेदार एक तुटीचा कोण म्हणता देणार नाही. अरे या मुजुरी या पीडब्ल्यूडी अधिकाऱ्यांचं करायचं काय? या पीडब्ल्यूडी अधिकाऱ्यांचं करायचं काय? या मुदोळ सरकारचं करायचं काय? अरे कोण या भिकारी सरकारचं करायचं काय? या भिकारी सरकारचं करायचं काय? अरे कोण म्हणता देणार नाही. अरे या फसव्या सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. फसव्या सरकारचं करायचं काय? कोण म्हणतो देणार नाही. अरे गाडी तुमच्या जेवढे पण मटेरियल त्याचा लिलाव केलाय का काय केलं तुम्ही? आज आमच्या ज्या काही मशिनरी होत्या त्या आम्ही आज निलावामध्ये पीडब्ल्यूडीच्या कॅम्पस मध्ये आणून आम्हाला आज वेळ आलेली त्या निलावात काढण्याची. तरी या सरकारला जाग येत नाही आणि अधिकारी मस्तपैकी मध्ये बसू नये. त्यांना पण ठेकेदारांची कुठली अशी काय त्यांना दयामाया वाटलेली नाही का? एखादा अधिकारी बाहेर म्हटलं असं का असं काही करू नका तुम्ही किंवा आम्ही तुमच्यासाठी शासनाशी काहीतरी बोलतो किंवा काहीतरी निरोप पोहोचवतो. सगळे अधिकारी मस्तपैकी मध्ये बसताय, जाता येता हसता सगळे बघताय. अरे मशिनरी आमची निलाव मध्ये विकली जाते. यांना काय यांचे पगार चालू आहे, हे रोज मस्त यांचे पगार घेता. यांना काही कुठल्या लाडक्या बहिणीचा किंवा कुठल्याही यांच्या पगारावरती परिणाम नाही. जो काही परिणाम आहे हा फक्त लाडक्या दाजीच्याच पैशांवरती परिणाम चालू आहे. आणि लाडका दाजी आत्महत्या करतो आणि बहिणीला आम्ही देता इकडे 1500 रुपये देऊन. आता पुढचं तुमचं पाऊल काय राहणार आहे? आमचं पुढचं पाऊल असं आहे की आम्ही उद्या आत्मदानाचा इशारा दिलेला आहे. जर यांना जर आमचं जर नाही काही तर आम्ही सगळे सामूहिक आत्मदान करणार आहे ते पीडब्ल्यूडी ला. आणि काही शिष्टमंडळ वगैरे काही आलंय का तुमच्या? शिष्टमंडळ कोणी आम्हाला भेटायला आलेलं नाही, कोणाचाही आम्हाला फोन नाही किंवा कोणी आमच्याकडे आले नाही. फक्त आम्हाला काल मनसे आणि शिवसेनेने येऊन पाठिंबा दिलेला आहे. इतर पक्ष अजून कोणते? इतर पक्षातले कोणीच नाही आले. इतकी भयानक परिस्थिती झालेली आहे की अक्षरशः ठेकेदारांचे जे मशिनरी आहे तिचा लिलाव पीडब्ल्यूडीच्या गेटवर करण्यात आला आणि त्याच्यामध्ये अक्षरशः 10 आणि 5 हजारामध्ये मशिनरी विकण्यात आली. तरी सुद्धा मध्ये बसलेले अधिकारी सहानुभूती म्हणून किंवा तरी यायला तयार नाहीये. असं जर राहिलं तर भविष्यात मोठा प्रक्षोभ होईल. मात्र अधिकाऱ्यांनी याचा कुठलाही फरक नाही. आता याच्यानंतर जर शासनाने दखल घेतली नाही तर भविष्यात आझाद मैदानावर मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात येईल आणि त्याची रूपरेषा 21 नंतर ठरवण्यात येईल. मात्र त्या सर्व गोष्टींना जबाबदार शासन राहील आणि या शासनाचा मी तीव्र धिक्कार करतो, जाहीर निषेध करतो. विराट मोर्चा करण्यात येणार. यानंतर आता ही पहिली प्रक्रिया आहे. याच्यानंतर विराट मोर्चा काढण्यात येईल. जसा आदिवासी विकासला विराट मोर्चा केला शिक्षकांनी त्याप्रमाणे ठेकेदार आपला विराट मोर्चा पूर्ण कुटुंबासह आझाद मैदानावर येतील आणि त्या ठिकाणी उपोषण करण्यात येईल.